सर्ग 9 पुढे सुरू. जे देशवासी लोक हा प्रसंग पाहण्याच्या कामनेने आले होते ते सुद्धा श्रीरामांचे दर्शन झाल्यावर संसार आसक्ती मधून मुक्ती पावून लोक गुरु व परमेश्वर अशा श्रीहरींचे स्मरण करून त्यांनी सरयू जलात स्पर्श करताच त्यांना सुद्धा अनायासे स्वर्गाची प्राप्ती झाली. श्री रामचंद्रांच्या कथेतील शेष इतकाच भाग शंकरांनी पार्वतीस उत्तरकांड रूपात सांगितला. जो कोणीही यातील एक पाद चौथा भाग पठन करील तर तो मनुष्य हजारो जन्मांच्या पापापासून मुक्ती पावेल. दररोजच पापाचा संचय करणारा पुरुष जर भक्तीपूर्वक अध्यात्म रामायणातील एक जरी श्लोक पठन करील तर तो पापाचा संचयापासून मुक्त होऊन इतरांना अलभ्य अशा श्रीरामांचे सालोक्य पदापर्यंत जाईल. ज्याप्रमाणे भविष्यकालीन गोष्टी वर्णिलेल्या आहे असे हे रघुनायकांचे आख्यान त्यांच्याच प्रेरणेने महेश्वरांनी पूर्वी रचले. हे ऐकून श्रीराम अतिशय संतुष्ट होत असतात. अनंत पुण्य देणारे हे अध्यात्म रामायण नावाचे काव्य पूर्वी श्री शंकरांनी पार्वतीस सांगितले. जो पुरुष भक्तीपूर्वक पठन करेल, श्रवण करेल अथवा त्याचे लेखन करील त्याचेवर श्रीराम अतिशय प्रसन्न होतात आणि सीतेसह सदा त्याचे समीप राहून त्याला भोग मोक्ष प्रदान करतात. ब्रह्मदेव आदी श्रेष्ठ देवांनी प्रशंसा केलेले आणि माणसांच्या मनाचे हरण करणारे हे आदि काव्य असे अध्यात्म रामायण जो कोणी भक्ती संपन्न होऊन नित्य पठन करतो किंवा श्रवण करतो त्याचे संपूर्ण शरीर शुद्ध होऊन मन निर्मळ होऊन तोही विष्णूंच्या परमधामास प्राप्त होतो. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी उत्तरकांड नवम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.